तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त अशी अळूवडीची ग्रेव्हीवाली भाजी. तर चला घेऊया आपण इथं मस्त अळूची पाने, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि लसणाची पात घेतलेली आहे. तर बघा इथे मी छान असं मस्त असे हिरवीगार कोथिंबीर आणि थोडंसं बेसन घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. चटणी, हळद, कोथिंबीर, थोडीशी लसणाची पात आणि ते कापलेलं आपले अळूची पाने. तर अळूची पाने थोडी जास्त घ्यायची, कारण की खूप छान लागते अळूची पाने जास्त घेतली तर. आणि नंतर आपला घरी वाटलेला घरगुती मसाला घ्यायचा आहे काळा. नंतर थोडंसं मीठ घालायचं, लाल तिखट आपल्या मनावर घ्यायचं, आपल्याला लागेल तेवढं. आणि मस्त असं त्याचं मिक्स करून त्याला मस्त त्याचं थोडासा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त असं थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं पाणी. जास्त घातलं तर थोडं पातळ होईल, त्यामुळे थोडं थोडं घालायचं. बघा मी ते करून घेत आहे गोळा त्याचा मस्त असं. आणि ही भाजी एकदम छान लागते, मस्त अशी गावरान पद्धतीने, आपल्या गावाकडच्या पद्धतीने एकदम छान अशी, एकदम टेस्टी आणि एकदम झणझणीत होते ही भाजी. आपल्याला खरंच काही खाऊ वाटत नसेल तर एकदम टेस्टी लागते. काही भाजीला नसेल तर 2 पाने असलं तरी पण आपली भाजी होती. खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा मी ते मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही लागेल तेवढं बेसन घेऊ शकता, आपल्या मनावर. आपल्याला जेवढं लागते तेवढं घ्यायचं आणि नंतर मस्त असा गोळा करायचा आहे तयार. तर नंतर आपल्याला मस्त असा थोडा पातळ नाही घ्यायचा, कारण की पातळ घेतले तर आपले वडे होणार नाहीत. तर याचे मस्त असे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला, छान असे. बघा किती छान मी वडे करत आहे. तुम्ही लहान मोठे करू शकता वडे, पण थोडे पातळ करायचे आहे. जाड केले तर जास्त ते लवकर शिजत नाहीत. मस्त असे पातळ करून घ्यायचे आहेत वडे आपल्याला. एकदम टेस्टी लागतात असे. तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा, एकदम छान लागतात, एकदम टेस्टी असे. एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान झालेले आहेत आपले बेसनाचे अळूवडीचे मस्त असे ग्रेव्हीवाली भाजी एकदम छान लागते. नंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे, 1 तांब्याभर घालायचं आहे. त्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. तेल टाकायचं, नाही तेल जर नाही टाकलं तर एकमेकाला चिकटतील त्या. असं तेल घालून मस्त शिजून घ्यायचे एकदम छान असे. बघा मी किती छान टाकत आहे आणि हो एकदम टेस्टी लागतात हे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, एकदम छान लागते. बघा असे उकळून घ्यायचे आहेत वडे, आपल्याला शिजून घ्यायचे आहेत मस्त. बघा किती छान शिजलेले दिसत आहेत. खूप छान लागतात हे वडे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. या पुढे पनीरची पण भाजी एवढी भारी लागणार नाही, एवढी छान लागते आपल्या गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी अळूवडीची ग्रेव्हीवाली भाजी. नंतर त्यामध्ये थोडं तेल घालायचं आपल्याला, फोडणी द्यायची त्याला नंतर. बघा किती छान लागते. तर एकदा नक्कीच करून बघा तुम्ही भाजी या पद्धतीने, गावरान पद्धतीने, गावाकडची आपली ग्रेव्हीवाली भाजी अळूची. तर तेल टाकलेलं आहे, तेल तापू द्यायचं आहे. थोडं मस्त असं गरम झालं की त्यामध्ये आपण लसणाची पात घालायची आणि नंतर त्यामध्ये त्याला थोडं लालसर होईपर्यंत त्याला भाजू द्यायची आहे लसणाची पात. एकदम टेस्टी लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, किती छान लागते. नंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे यामध्ये पण, कारण की ते वड्यामध्ये घातलेलं आहे. तर त्याचं नाही याचं काही नाही, हे आपल्याला त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर एकदम छान लागते. यामध्ये लागेल तेवढं आपण घालू शकतो. लाल तिखट आपल्याला लागेल तसं घालायचं आहे. नंतर यामध्ये पण थोडा काळा मसाला घालायचा आहे ग्रेव्हीला.
खूप छान लागते आणि एकदम झणझणीत अशी भाजी होते ही. मस्त असं त्याला फ्राय होऊ द्यायचं. नंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण घालायचा कारण की थोडं ग्रेव्ही छान होती, त्याला ग्रेव्हीला चव येते, एकदम टेस्टी असं. बघा किती छान मस्त असं दिसत आहे, एकदम ग्रेव्हीवालं. त्याला फ्राय होऊ द्यायचं मस्त असं. नंतर त्यामध्ये ते वडे घालायचे आपले शिजलेले आणि एकदम असे मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त असे. खूप छान लागतात हे. त्याला मस्त असे त्यामध्ये थोडंसं तीळ कराळ घालायचं आहे आपल्याला आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा. नंतर कोथिंबीर घालायची आहे वरून. मस्त खूप छान लागते बरं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान दिसत आहे आपली भाजी, एकदम टेस्टी अशी, एकदम झणझणीत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि एकदम टेस्टी पण लागते आणि काहीच जास्त सामान पण लागत नाही आपल्याला करायला गेलं तर. एवढं तर आपल्या घरामध्ये असते, मोठं सामान लागते करण्यासाठी. त्यामुळे झटकीपट होते पण आणि आपल्याला टेन्शन पण राहत नाही की भाजीला काय करावं. म्हणून हे असले की एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान लागतात आणि आपल्या सहज घरामध्ये असेल त्या साहित्यामध्ये होते हे. एकदम जास्त मसाले पण लागत नाही आणि आपल्याला कोणतं दुसरं साहित्य पण लागत नाही. एवढं तर आपल्या घरामध्ये असणारच. नक्की ट्राय करा. बाय. लाईक शेअर.